कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमच्या मैत्रीला सुरुवात कुठून झाली? आमच्या मैत्रीला सुरुवात जेव्हा आम्ही कॉलेजमध्ये होतो ना, तेव्हा कुठे कॉलेजमध्ये होता तुम्ही? पण आमची मैत्री कॉलेजची नाही आहे, आम्ही सेम एरियाचे आहोत. ओळखायचे आम्ही अगोदरपासून एकमेकांना, पण एवढी घट्ट मैत्री नव्हती. कॉलेजमध्ये कसं घट्ट झालं की माझी आणि हिची मैत्री आहे, हिची आणि तिची मैत्री आहे, आणि एके दिवशी आम्ही जस्ट असं डिसाईड केलं की आपण क्रिसमसला पार्टी करूया. हा, मग तसं आम्ही एक पार्टी केली. मग आम्हाला आवडला एकमेकींचा सहवास. मग आम्ही डिसाईड ही केलं पहिली पार्टी कुठे केली? माझ्या मैत्रिणीच्या घरीच केली, आमच्याच घरी. आय थिंक हिच्या घरी केलेली. तुमच्या घरी? हा. तुम्हीच होता? मी माझं लग्न होऊन मी इथे आली तेव्हा मी यांना ओळखत नव्हती. माझी नणंद होती, ती यांची फ्रेंड होती. मग तेव्हा मी या ग्रुपला, आमच्या ग्रुपला इंट्रोड्यूस का तुम्हाला पार्टी आवडली की ग्रुप आवडला? ग्रुप आवडला पहिल्यांदा, आणि नंतर मग आम्ही एकत्र चालू केलं. म्हणजे 2014ला माझं लग्न झालं. तेव्हापासून तुमची मैत्री मग सगळे एक एक भेटत गेला. मग क्रिसमस, न्यू इयर, ईस्टर असे चालू झाले मग आमचे. तुम्हाला फक्त आता निमित्त लागतं, हो ना? पण जनरली तुम्ही जेव्हा एकमेकींना भेटता तेव्हा मराठीतच बोलता की वेगळ्या पद्धतीने? आमची लोकल भाषा जी आहे ती कशी असते? अटे तटे असं. तू अटे कटे तटे? चालला, तू कटे रेते, तुम्ही कुठे म्हणजे आम्हाला राहता? जर विचारायचं असेल की तुम्ही कुठे चालले, तर मी विचारेल तू कुठे चालला. कटे चालला? येस. म्हणजे आम्ही तू कुठे चालली, तू कुठे चालला असं आम्ही बोलत नाही. तू कटे चालला, तू कटे चालली. गर्ल असेल तर मग आम्ही बोलतो तू कुठे, म्हणजे कटे चालली असं. कटे चालली, कटे चालला. अच्छा. मग तुमच्या घरात छोटे छोटे वाद होतात, त्याला काय अटे तटेचे भांडण म्हणतात? अटे तटेचे वाद होत असतील ना? तुमचं काय अरेंज केलं? तुमचं अरेंज मॅरेज, लव्ह मॅरेज, अरेंज मॅरेज. लव्ह मॅरेज. अरे वाटून घेतलंय टप्प्याटप्प्याने, हो ना? तर तुमचं काय इथेच जमलं? नाही, ऍक्च्युली आम्ही हैदराबादला गेलेले आता- एका ग्रुप मधून तटे कशाला गेले होते? फिरायला गेलेले. म्हणजे एक मोठा ग्रुप होता, त्याच्यामधून मी माझ्या डॅडी बरोबर गेलेली आणि मिस्टर त्यांच्या फ्रेंड्स बरोबर आलेले होते. मग पण तिथे आम्ही ओळखायला लागले काय ओळखायला म्हणजे काय तुमच्या बॅगा उचलल्या की काय केलं? काय इतकं काय? एकाच ग्रुपमध्ये ना, म्हणजे एकाच बसमध्ये सगळा प्रवास एकत्रच केला, कारण एक ग्रुप होता तो. बरोबर. टूर्स होते, त्याच्यामधून आम्ही गेलेले होते. मग बाजूबाजूला बसला होता? नाही नाही नाही, पुढे मागे असं. त्याच्यानंतर असं म्हणजे इंट्रोड्यूस केलं एकमेकांना पहिलं, मग बोलायला चालू केलं, आणि मग पुढे सगळं. म्हणजे पहिल्या दिवशी तुम्ही वेगवेगळ्या सीटवर बसले होते, येताना तुम्ही एकत्र बसले होते. अरे काय जादू आहे. तुमचं कसं काय? माझं अरेंज मॅरेज. का चेहरा एवढा पडलाय तुमचा? मम्मी पप्पाने सजेस्ट केलेला, आणि मग मला पण मुलगा आवडला. 2013 साली माझं जमलं, आणि 2014 साली जमलं, आणि 2015 कसं आहे नोव्हेंबरला. मुलगा? कसं आहे आता? कसं आहे? एकदम मस्त आहे. पहिल्यापासून चांगलाच आहे. चांगलाच आहे. येस. मी लकी आहे, तो मला मिळाला आहे. त्यांचं काय? ते पण खूप लकी आहे. नमस्कार. तुमचं कसं काय? माझं लव्ह मॅरेज आणि इंटरकास्ट मॅरेज होतं. तर आई वडील ने परवानगी दिली नव्हती, आणि मग असं झालं की सडनली आता त्याचे आई वडील मान्य झालेले, पण माझ्या आई वडिलांचं होकार नव्हता. मग आम्ही डिसाईड केलं की कोर्ट मॅरेज करूया, आणि एक सडन डेट ठरवली. आणि मग मी ह्यांना सगळ्यांना सांगितलं की मी 5 नोव्हेंबरला लग्न करते. तर घरातूच निघाली, पण आई वडील बोलत नव्हते. नंतर 1-2 वर्षानंतर मी प्रेग्नंट होती, तेव्हा त्यांनी मला एक्सेप्ट केलं, आणि माझ्या नवऱ्याला पण एक्सेप्ट केलं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.